बॅगा वगैरे बाहेर घेतलेत. आता 5 मिनिटात निघायचंच आहे. हा आहे माझा भाऊ, त्याला आम्ही बापू म्हणतो. नमस्कार. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे. तर काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही गावी जाणार आहे. मग त्याची सकाळी उठल्यापासून सगळी तयारी झाली. आता बॅगा वगैरे बाहेर घेतलेत. आता 5 मिनिटात निघायचंच आहे. आणि गावी जाण्यासाठी कोयना एक्सप्रेसचं आमचं तिकीट आहे. इथून आता दिव्यावरून आम्हाला कल्याणला जावं लागणार आहे. तिथे 9:45 लागते कोयना एक्सप्रेस कोल्हापूर. तर त्याचं आमचं रिझर्वेशन आहे. तर चला, किती गडबड चालल्या. चला, झालं का? काय राहिलंय तुमचं अजून? लॉक राहिलंय. हे येत आहेत आम्हाला कल्याण पावतर सोडायला. इकडे पोरांचं ए झाला, पटापट पटपट आवरा रे. चला, हे झालं का? बाय कुठं करतोयस? मी पण इथे. चला हो, तुमची उगाच आमच्यासाठी धावपळ. चला, काहीतरी खायला घेऊन द्यायची लागणार. सिद्धेजवळ सिद्धेची साईड तिथे ठेवा. चला 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 पुढं व्हा. ती बघ मिलू, चल. हो हे मिलो मिलो घे घे तर. आम्ही आलो आहोत कल्याण स्टेशनला. इथे आम्हाला आता कोयना एक्सप्रेस पकडायची आहे. पण आम्ही लवकर आलो. कधी असंच असतं बघा, आपण लवकर आलो की ट्रेन लेट असते. आमच्या तर काय ट्रेनचं रिझर्वेशन होतं, त्यामुळे आमच्या सीट फिक्स होते. आपण आज ट्रेनला खूपच गर्दी होती, उभं राहायला सुद्धा जागा नव्हता. ह्या रहमतपूर स्टेशनवर ट्रेन बराच वेळ थांबली होती. काय माहिती सिग्नल लागला होता काय, त्यामुळे पुढे ही ट्रेन स्टेशनवर पोहोचाय भरपूरच उशीर झाला. गाडी कंप्लीट 35 मिनिटं लेट झाली आहे आज, त्यामुळे खूपच उशीर झालाय मसूर स्टेशनवर पोहोचायला. आता इथून जाणार आहोत आम्ही मसूरमध्ये. थोडंसं काम आहे तिथं, ते करायला माईक पाहिजे होता. जर वेळेसारखं आमचं दाजी येऊन उभे राहिलेत आम्हाला घ्यायला. आता आम्ही मसूरमध्ये एक अंगठी खरेदी करण्यासाठी आले आहोत. आणि ही अंगठी कुणासाठी आहे ना ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळलेलंच. आज बघा ट्रेन ही बराच उशीर आली, त्यामुळे बहिणीला माझ्या ज्वेलरीच्या दुकानात खूप वेळ वाट बघत बसायला लागलं माझी. आणि हे जे बघताय ना, हे माझ्या बहिणीच्या मुलीला कानातल्या साकळ्या घ्यायच्या होत्या. आणि ती मला म्हटली तुझ्याच पसंतीने मला घेऊन ये. मग ह्या तिच्यासाठी खरेदी केल्या. तर हा आहे आमचा शापूर फाटा. आणि इथून आता आम्हाला शिरवड्याला आज जायचं आहे. अरे उजेड
मामी असते का पुढची अहो तुमच्या ताईने व्हिडिओ टाकलाय हा 4:30 वाजता. तर मी म्हटलं होय अरे मी म्हटलं आत्ताच आला या. तर परत म्हणलं नसलं उद्या यायची असतील म्हटलं मला पण नाही माहिती कधी येणार आपल्याला म्हणते की तर तिने 6 तासापूर्वी टाकला या. पण म्हणत आता गावाला येतात त्याने आता हे बी गेलं असतं सगळे तुम्ही काय चालू ट्रेन मला नका दाखवू. आत्ताच पोचलोय आम्ही घरी. आमची समृद्धी चहा बनवत्या. समू हाय हाय मस्तपैकी चहा करा आलं वगैरे टाकून. आता ते पाणी आहे. मेकअप आर्टिस्ट हॅपी बर्थडे लय दिवसांनी कोण सगळ्या काळेच दिसतात. उजेडच नाही तर काळच दिसला आधीच लगे. सकाळी लावली ही नाही आपली ही साधा आहे. गेला माझा कोण आहे ते या कोण आहे त्या आम्ही कोण आताच ऊस तोडून आलो आहे. ही तर मुंडगी काय समूह काय करते अभ्यास चाललाय. दुधेनी 2 बाटल्या बघ आपलं दूध ठेवल्यावर घातलं. काय मोबाईल मध्ये बघून प्रोजेक्ट हो प्रोजेक्ट बघू अक्षर दाखव फिरव. कुणाच्या समूहच्या समूह छान बोलते मस्त भारी. त्या दोघी स्वयंपाक करते त्या तिघी स्वयंपाक करते त्यामुळे मला आराम आहे निवांत बसून. आज आयतं जेवण जेवायचं आहे. आज म्हणलं होतं बघा इथं जेवायला भेटेल काय बनवायची गरज नाही तिघी बनवते त्या पण शेवटी त्यांनी मला इथं बसवलं स्वयंपाक करायला. आज जेवणाचा मेनूही साधाच होता. चपाती तांदळीची भाजी वाटाणा बटाट्याचं कालवण आणि भावाने बासुंदी सुद्धा आणली होती आणि काकवी होती. संजय काय करते फोटो कट करते. बर्थडेच्या डेकोरेशन साठी फोटो कट करायला चालली ती. बरं आहे सगळ्यांनी करा. माझी नक्कल आणि वेळ चॅनल खोला. चला तर आता जेवण करायला घेऊया. सर्वांना भूका लागलेल्या आहेत. लाटे करूया आपण. ताटात भरताना दाखव. मग ते खूपच माणसे आहेत त्यामुळे भांडी घासायची गरज नाही. त्यामुळे ते पत्रावड्या ही आहे आमची मिनी लॉगर काकू. सिद्धी नव्हे संजना संजय या बोलायला द्यायची तुम्ही तिकडे जावा. जेवण बनलेलं आहे. आता आम्ही इथं जेवाय बसतोय. जेवणात मेनू काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. ही बघा आमची समृद्धी जेवणाची ताटं बनवत्या. पत्रावळ्या आणल्या त्या माणसं भरपूर असल्यामुळे. इथे वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवल्या कालवण चपात्या भाजी खोलाव ही तांदळीची भाजी चिकन असल्या का ह्याला बघ सुस्त आहे कसं. काय माहिती ह्या कार्टून असे चिकनचा वास येतोय. सोमवार आहे आजार काय पण बोलताय मी. बासुंदी वाढत नाही. अरे लसूण मोठा आहे आणि ही आणली आहे इथं बासुंदी. खाऊन बघा की खाऊन बघा. काकवी हा आहे आमचा बापू. बापूचा अजून सांगितलेलं नाही कोण. हा आहे माझा भाऊ. त्याला आम्ही बापू म्हणतो. हाय कर हाय कर हाय कर हाय कर. बस का दुधी करायचं. परत मिक्स करूया. गरम केलं पाहिजे ना आपण. कशाला थंड हा भाजी वाटा त्याच्यात. हो पण आखरी असेल ना. आखरी तुम्ही आधी टाकलं असतं तर त्यात होतं. तयार
नाही लागत डाळी. अगं संजना मामाकडे बस की इकडं. बस म्हणते सर आता तिकडं. शंभर वर्ष आम्हीच आहे. बरेचदा तुमचं नाव काढलंय बघा बसलं. आपण तुम्हाला दाखवलंच पण त्यांनी दाखवलं का व्हिडिओ. मग अशी अचानक सावतं आम्ही शापूर फटे आलो इथं आलोय ह्याला न्यायला पटवा त्याला म्हणजे गाडी सारीला. मला खरंच वाटतं ना आम्ही दुपारी लोक यांची याची तयारी चालली म्हटलं का नाही संवाद साधायचं चाललाय एकदम संवाद साधायचं चाललंय एकदम सरप्राईज दिलं तूच गावाकडे. दिसतेस त्यांना दिसत झाले ते. हा आले आले दीदी म्हणते आता तात्या नाही म्हणली हो नाहीतर 12 वर्षाला जेवलास का मम्मी? तेच की हे मला ओळखलं नाही दोघी जण एकसारखे दिसते ते मला कळणार झालंय. अगं ह्यांच्या मागणं ह्या दोघी फक्त 6:30 वाजता आली आणि सगळे मी म्हणते उद्या तरी दुपारी म्हणले का नाही ह्या म्हणले की येणार आहे त्या एक दिवस रात्रीच की विषय झाला आपला. मी म्हणलं कधी यायच्या पुरी मग तुम्हाला दिलं की नाही सरप्राईज तर काय चांगलं आहे की. बाकी आहे ना बरं मस्त. आता आहे का 8-10 दिवस मुक्काम? हो आहे की 2 दिवस फक्त हो 2 तारखेला माघारी. असलं ह्या 2 दिवसाच्या मुक्काम चला येणार. 8-10 दिवस राहायला तुम्ही. बघूया काय काय. आता तुम्ही किती दिवस? आम्ही 1 तारखेला ठेवू म्हणजे मावशी आली की ह्या पण बोलू. मावशी गेली की मावशी 2 तारखेला जाणार. जातील की 1 तारखेला. आता सगळेजण चहा प्यायला सकाळी या. नाश्त्याला या. आज काय स्पेशल नाश्त्याला काय करणार आहे मला विचारा. काय करू? नाश्त्याला काय पाहिजे बोला. काय पाहिजे? मटण येणार. नाश्त्याला मटण. ते म्हणते काय आवडतं. आमची संजना आहे ना तिचा मेहंदीचा कोर्स झाला आणि एकदम भारी मेहंद्या काढते. ऑर्डर वगैरे सुद्धा घेते. आता जेवण वगैरे सगळं झालंय. भरपूर गप्पाही मारून झाले त्या. तर आजचा हा व्हिडिओ आपला इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.